मालवण पुतळा दुर्घटनेप्रकरणी चुकीच्या वेल्डिंगच्या कामामुळेच हा पुतळा कोसळला। गंज कमकुवत फ्रेममुळे पुतळा कोसळला असा चौकशी समितीने 16 पानी अहवाल सादर केलेला आहे। चुकीचं वेल्डिंग झालं होतं, तसंच या पुतळ्याला गंज लागला आणि कमकुवत फ्रेममुळे हा पुतळा कोसळल्याचं आता चौकशी समितीने आपल्या अहवालात नमूद केलंय। कारण का घर पक्ष फोडण्यात इतकं सरकार व्यस्त असतं आणि भ्रष्टाचार अर्थातच याच्यात भ्रष्टाचारच झाला नाही तर एवढ्या मोठ्या जे आपलं दैवत आहे त्या दैवताचं काम करताना तिथे वेल्डिंग नीट होत नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे। या सरकारचा भ्रष्टाचाराचाच भाग झाला ना हा। अतिशय भ्रष्ट आहे आत्ताचं महाराष्ट्राचं सरकार आहे आणि त्यांचेच हे काळे कारनामे। जर अहवाल आलेला असेल आणि त्याच्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर कारवाई करणार आम्ही। एक लक्षात घ्या, गंजलेले जर काय तुम्ही म्हणताय म्हणून सांगतो, त्याच्यामध्ये रॉड टाकलेले असतील किंवा बोगस काम केलेलं असेल, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ही यंत्रणा जी आहे ही फक्त एका यंत्रणेवर फिक्स करून उपयोगाचं नाही। उभाटाच्या काही लोकप्रतिनिधींनी सांगितलं की आजूबाजूच्या परिसराचं टेंडर आम्ही देखील घेतलेलं होतं, त्याच्यामुळे आंदोलन झाल्यानंतर कदाचित ते त्यांच्या लक्षात आलं असेल। पण जो अहवाल आलेला आहे त्याच्यावर जे कोण दोषी असतील त्यावर कारवाई होईल ना, सरकार कारवाई करेल।